हॅलो फ्रेंड, आपण चाहत भाग 18 मध्ये पोहोचलो आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तो हॉलमध्ये प्रवेश करताच त्याला अर्निका दिसली, म्हणून तो दरवाज्यातून सॉरी माझा तुम्हाला इतका वेळ वेट करावा लागला. अरे काही नाही, असू दे, त्यात काय एवढं. अर्निका म्हणते, ये मी तुझी सर्वांची ओळख करून देते. नील मग आतमध्ये येतो. अर्निका आत्याची सरिताची पहिल्यांदा ओळख करून देते. त्यानंतर अंजली अजय माणसेची ओळख करून देते. दोजेश आणि दक्षला तो आधीच ओळख झाली. अर्निका मनालीकडे बघते तर ती आधीच नीलकडे बघत असते. मनाली, काय झालं? नीलला बघून आनंद नाही झाला? अर्निका म्हणते, हाय मनाली, कशी आहेस? नील तिच्याशी बोलायला लागतो. त्याला माहीत असतं आता ही रागवली आहे म्हणून. अनु, कुठे फसवलंय तू मला? आता ही जाम भडकणार आहे माझ्यावर. तरी तुला म्हणत होतो मी नाही येत म्हणून, तरी तू मागं लागली. नील म्हणतो, असू दे ना मग, त्यात काय. मला तर तू लगेच तुझ्या बोलण्यात फसवून माफी घेतली. आता ही बघ करते काय. तू चुकत अशी केली आहे तर मी तरी काय करू? बघा आता आपल्या कर्माची फळं, ती अर्निका म्हणते. नील तिच्याकडे रागात बघतो. मनाली काहीच नाही बोलत, फक्त रागात नील आणि अर्निकाकडे बघते. नील पुन्हा मग तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत नाही. तो दोजेश आणि अजयसोबत बोलत बसतो. थोड्या वेळानंतर अर्निका सगळ्यांना जेवायला बसू या म्हणते. अर्निकाने सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. सगळे बोलत बोलत जेवण करतात. मनाली, काव्या आणि मानसी सोबतीच बोलत जेवण करते. अर्निका चेहऱ्यावर हसू ठेवून खोलीत येते. दोजेशचं तिच्याकडे लक्ष जातं. ती आरशासमोर जाऊन स्वतःचे कानातले गळ्यातले मोठे मंगळसूत्र काढून ठेवत असते. आत्याने तिला जबरदस्ती आज पाहुणे येणार, मग घरच्या सुनेने कसं व्यवस्थित असायला हवं म्हणून सांगतात, म्हणून ती आज जरा जास्तच रोजच्यापेक्षा तयार झालती. ती गळ्यातले काढायला मागे हात नेत असते. तेवढ्या दोजेश तिचे केस पुढे करतो. त्याच्या बोटाचा स्पर्श मानेला होताच तिला समजतं तो आहे म्हणून. तो तिच्या गळ्यातल्याचे हुक काढतो. ती ते गळ्यातले पुढे टेबलवर ठेवते. तो अजूनही तसाच मागे उभा होता आणि अर्निका लाजून खाली मान घालून उभी होती. पुढे आरशात तिचे ते लाजर हसू बघून त्याचेही चेहरे हसू येतं. त्याचे हात हळूहळू कमरेवरून पुढे पोटावर येऊन थांबतात. दाब देत तिला स्वतःजवळ ओढतो. ती बावरून जाते. त्याच्या स्पर्शाने तो स्वतःची ओठ तिच्या कानाजवळ नेत तिच्या कानांना ओठांचा स्पर्श होताच तिच्या अंगावरची लव ताठ होते. ती त्याच्या पोटावरचा हात काढण्याचा प्रयत्न करते तर तोच हात दुसऱ्या हाताने पोटावर दाबून ठेवतो. आज तू खूपच छान दिसत आहेस, तो तिच्या कानात बोलतो. तिचा लाजून चेहरा लाल झालता. तो तिच्या मानेवर पोट फिरवू लागतो. त्याच्या ओल्या ओठाच्या स्पर्शाने ती आणखीनच शहारते. अहो काय करताय, सोडा ना. तिचे ओठ ही थरथरत होते. कसा बसा आवाज काढते. त्याला तर तिचा आवाजच येत नव्हता. तो तर कधीच तिच्यात गुंग झालता. त्याच्या ओठासोबत आता हातही इकडे तिकडे फिरायला लागले. अर्निकासुद्धा त्या स्पर्शात हरवायला लागली होती. खोली खूप शांत होती आणि अचानक काहीतरी मोठा आवाज झाला आणि अर्निका दचकली. तो देखील जिथून आवाज आला तिथे बघतो तर गॅलरीतून येणाऱ्या हवेने दरवाजाच्या जवळ असलेली फुलदाणी खाली पडली होती. अहो सोडा ना, मला साडी चेंज करायची. तो तिच्याकडे बघतो. कमालीची बावरली होती. शांत, काहीच नाही करत. तू फक्त थोडा वेळ माझ्याजवळ राहा. अहो मला पण चेंज करून दक्षकडे जायचं आहे. सकाळपासून मी बिझी आहे म्हणून तो माझ्याकडे आला देखील नाही. फक्त 5 मिनिटं अजून अशीच माझ्यापाशी थांब, त्यानंतर जा. ती देखील पुन्हा काहीच म्हणत नाही. दोघे एकमेकाचा स्पर्श अनुभवत होते. तिलाही त्याच्या मिठी छान वाटत होते आणि त्यालाही. जेव्हा तो ऑफिसमध्ये आलती तेव्हाच त्यांनी पहिल्यांदा इतका वेळ दोघांनी एकत्र असा घालवला होता. त्यानंतर ना तिला वेळ भेटला ना त्याला. या 2 दिवसात तो सकाळी लवकर आणि रात्री उशिरा यायचा. 5ची 10ची मिनिटं झाली तरी त्याने तिला सोडलं नाही. अहो झाले ना 5 मिनिट, सोडा ना. तो हा करतो आणि सोडतो. ती जायला लागते तर हा पुन्हा तिचा हात पकडतो. ती मागे बघते आणि डोळ्यांनी विचारते, आता काय? तिच्याकडे बघत चेहऱ्यावर खोडकर हसू ठेवत तिला म्हणतो, इफ यू डोंट माइंड तर मी मदत करू शकतो चेंज करायला. पटकन होऊन जाईल. तिला वाटतं तो खरंच येईल म्हणून ती पटकन त्याच्या हातात
हातातनं हात सोडवत, सोडा काहीही काय बोलता म्हणत आत जाती आणि तो मागून हसत असतो. त्याला तिचा सोबत वेळ घालवल्यावर खूप छान. तोही पुन्हा सोफ्यावर बसून स्वतःचं काम करतो आणि ती तिच्या दक्षेकडे जाते. अहो कुठे गेलता तुम्ही? किती वेळ फोन केला तरी तुम्ही माझा फोन उचलला नाही, रागिनी म्हणते. रागिनी, मी तुला कितीदा सांगितलं आहे, मी कुठे जातो, कधी येणार, कधी जाणार असलं मला काहीच विचारायचं नाही. तरी तू पुन्हा पुन्हा का तेच करते? तुझा फोन उचलला नाही म्हणजे मी महत्त्वाच्या कामासाठी गेलो असेल हे सुद्धा समजत नाही का तुला? ते म्हणजे जिवंत कारखानेच. अहो पण मी तुम्हाला फोन तेव्हाच करते ना जेव्हा मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं काम असल्याशिवाय करत नाही म्हणून. असं काय महत्त्वाचं काम होतं तुझं जे तुला पुढचा माणूस फोन कट करतोय तरी पण परत परत फोन करत होती? अहो ते बाबा 2 दिवसापूर्वी नको म्हणालो तरी जवळच्या महालक्ष्मीच्या मंदिरात गेलते. तसे ते एकटे नव्हते गेले, ड्रायव्हर पण गेलता. पण ते पुन्हा घरी आल्यावर त्यांची तब्येत खूप बिघडली होती म्हणून ते सांगायला फोन केलता. हे एवढ्या कारणासाठी तू मला सारखा सारखा फोन करत होती? तुला देवाने अक्कल दिली ना, त्याचा थोडासा वापर करून डॉक्टरांना बोलवायचं होतं ना. अहो मी लगेच बोलावलं, पण मी फोन यासाठी केलता की बाबा मंदिरातून आल्यापासून त्यांना सुहासिनी ताई दिसल्या म्हणून बोलत होती. किती वेळ माझी सुवा करत होते. इतक्या वर्षात त्यांनी कधी त्या गेल्यानंतर त्यांचं नाव नाही काढलं. मग त्या दिवशीच कसं काढलं हे सांगायसाठी फोन केलता. बाबांना एक दिसत नाही, ते सुहासिनी सारख्याच दिसणाऱ्या कोणाला तरी बघितलं असेल आणि तिच्या नावाची रट लावली असेल आणि तू पण मंद बुद्धीची लगेच त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला लागलीस. त्यानंतर रागिनी काहीच बोलत नाही. जा आता मला एक कप कडक चहा आण. एक तर नवरा 2 दिवसानंतर घरी आला आहे, त्याला चहा पाण्याचा विचारायचं सोडून हे असले कुटाणे सांगत बसली. तीही मग चहा आणायला जाते. जयवंत तिथे सोफ्यावर बसून स्वतःच्या गळ्याचा टाय शूज काढत विचार करत होते. बाबांना खरंच सुहासिनी दिसली असेल का? बाबा उगाच कोणाला सुहासिनी म्हणणार नाही. तेवढ्यात त्यांना रागिनीने सांगितलेलं आठवतं, ड्रायव्हर सोबत होता म्हणून. मग ते एका नोकराला आवाज देऊन सांगतात की ड्रायव्हरला बोलावून आण. श्याम, त्या दिवशी मंदिरात बाबांना तू घेऊन गेलता ना? हो साहेब, मीच गेलतो घेऊन, श्याम म्हणतो. तू तिथे सुहासिनी ताईला बघितलं का? जयवंत विचारतात. साहेब, मी तुम्हाला सांगणारच होतो पण तुम्ही घरी नव्हता म्हणून सांगितले नाही. काय सांगणार होतास? मला त्या दिवशी मंदिरात म्हणत त्यांनी सगळं सांगितलं. अच्छा, म्हणजे ती खरंच सुहासिनी ताई होती का मग? अहो नाही साहेब, सुहासिनी ताई तरुणपणी जशा साल सुंदर दिसायचे अगदी तशीच ती बाई होती. बघणाऱ्याला वाटल त्याच उभ्या आहेत समोर.